निंबोडे जिल्हा परिषद गटात दोन मातब्बर उमेदवार आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? आता तसं बघायला गेलं तर दोन्ही उमेदवार आमचेच आहेत, परंतु शिक्षण असू द्या, रोजगार असू द्या किंवा आरोग्य बाबतीत यांचं काम एवढं जोरदार काम चालू आहे विद्याताईंचं, त्यामुळं त्यांची काय तीळमात्र शंका नाही. 100% त्यांचा विजय होणार आहे तर होणार आहे आणि चांगले लीड घेऊन विजय होणार आहे त्यांचा. असं का वाटतं तुम्हाला की आमदारांची सीट असताना, आमदार असताना सुद्धा विद्याताईंकडे तसं पाठीमागचं बॅकग्राऊंड राजकीय काहीच नाही, तरी सुद्धा मग विद्याताई का निवडून येतील असं वाटतं? हाच पॉईंट त्यांचा सर्वात जास्त मोठा आहे, कारण त्यांचा काय राजकीय वारसा नाही किंवा त्यांच्याकडे पैसा कमी आहे किंवा त्यांच्या घरात अन्नाचे दशे उठले, यातला कुठलाही मार्ग नाही. परंतु त्यांच्याकडे सर्व काही असताना त्यांचा समाज कुठतर भरकटलेला दिसतोय त्यांना. त्यांच्या समाजाला कधी न्याय मिळाला नाही आणि त्यांनी शिक्षण असू द्या, शिक्षण म्हणलं तर त्यांनी विट्यामध्ये एक लायब्ररी चालू केली आहे, आठमध्ये एक लायब्ररी चालू आहे. या लायब्ररीत दिल्लीच्या जशा आहेत लायब्ररी तशा त्यांच्या लायब्ररी आहेत. राहिला तर आरोग्य बाबतीचा विषय, तर भिवघाटामध्ये मोफत इन्शुरन्स टाईपचं एक आरोग्य हॉस्पिटल खोललंय, 100 बेडचं हॉस्पिटल आहे त्यांनी चालू केलेलं आहे. हे त्यांनी समाजकारण पहिल्यांदा चालू केले आणि हे समाजांमार्फत, म्हणजे आता आमच्यासारखी काय मुलं असतील किंवा बऱ्यापैकी त्यांना नेत्यांची साथ असेल, त्यांनी त्यांची शीट फिक्स केलेली आहे की त्यांचं समाजकार्य पाहून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांनी स्वतः मागून घेतलेली उमेदवारी नाही. म्हणजे ह्या वेळेस निंबोडे गटामध्ये बदल होणार आहे. 100% बदल होणार, विकासही होणार आणि निंबोडे परिसर हा 100% बदल होणार. निंबोडे परिसर, निंबोडे झडपी गटात कोण निवडून येईल असं मला वाटतंय? विद्याताई. का विद्याताईच का? अगदी पडळकर एका बाजूला आमदार आहेत, त्यांच्या घरातली सीट आहे, मग ते का निवडून येणार ना? विद्याताई ह्या एक सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांना कुठली राजकीय पार्श्वभूमीच नाही, पाठीमागे काय राजकारणाचा अनुभव नाही, मग तरी सुद्धा त्यांना का निवडून द्यायचं असं म्हणतात? का तर तरुणांना त्यांच्याकडून बऱ्याच काही अपेक्षा आहेत, रोजगाराचा असू द्या, काय बाकी काही असू द्या. तुम्हाला वाटतंय का या गटात सगळे त्यांना मदत चांगली करतील? 100%. युवा पिढी तर सगळ्यात जास्त मतदान करणार. युवा पिढी त्यांच्या पाठीमागे जाण्याचं कारण काय आहे? सांगितलंय तुम्हाला. म्हणजे असं काय केलंय की त्यांनी युवा पिढी त्यांच्या बरोबर आहे? युवा पिढीसाठी त्या काहीतरी करतील, सुशिक्षित उमेदवार आहेत, काय त्यांच्या रोजगारात असू द्या, काय त्यांच्या भविष्याचं काय, 100% ते प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा आहे. म्हणजे असं काय उल्लेखनीय कार्य काय आहे का युवकांसाठी त्यांचं? युवकांसाठी त्यांनी सध्या फाउंडेशन अभ्यासिका चालू केलेली आहे.